नमस्कार. सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. दम अंडा मसाला बनवण्यासाठी घेतलेलं साहित्य आहे. टामॅटो घेतलेत, लसूण, अद्रक, 2 हिरव्या मिरच्या, मोठा कांदा कापून घेतलेला आहे, 4 अंडे आणि कोथिंबीर. आता इथे आपल्याला पहिले वाटण करून घ्यायचे. तर मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी टामॅटो टाकून घेतलेत. आता त्यामध्ये आपण आलं, लसूण आणि 2 हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर हे सर्व टाकून आपल्याला वाटण करून घ्यायचे. तर आता मी मिक्सरला हे वाटण पहिले करून घेत आहे. आता मी वाटण करून घेतलेलं आहे आणि आपण कढई ठेवून घेतली गॅसवरती. मी त्याच्यामध्ये 3 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल छान गरम झाले आणि आता आपण त्यामध्ये कांदा टाकून घेतले. कांदा मी मस्त असा बारीक कापून घेतलेला आहे. आता आपण हा छान असा परतवून घ्यायचा आहे. मस्त असा मऊ होईपर्यंत मस्त परतवायचा आहे. तर बघा, कांदा असा छान असा आपण परतवून घेतला आहे. पाहू शकता तुम्ही, याचा कलरही कांद्याचा मस्त झालेला आहे, छान असा गुलाबी कलरचा. आता बघा, यामध्येच ना मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेत आहे. तेलाबरोबर आपण कोथिंबीर पण चांगली परतवून घ्यायची. कोथिंबीरमुळे ना खूप छान चव येते आणि हा अंडा मसाला आहे ना खूपच छान लागतो खायला, जसं आपण ढाब्यावरती खातो. आता आपण यामध्ये जे वाटण करून घेतलेलं आहे ते यामध्ये मी टाकून घेतले. आपण वाटण छान असं कांद्याबरोबर चांगलं परतवून घ्यायचं आहे. छान असं आपण परतवून घ्यायचं आहे. दम अंडा मसाला म्हटलं ना तर खायला खूपच छान लागतो. मस्त असा हा मसाला मी परतवून घेतला आहे. पाहू शकता तुम्ही, अगदी मस्त एकजीव झालेला आहे आणि तेल पण खूप छान सुटले. आता आपण यामध्ये अर्धा चमचा मी लाल मिरची पावडर, अर्धा चमचा धना-जिरा पावडर, पाव चमचा हळद आणि पाव चमचा गरम मसाला. आता हे सर्व मसाले आपण टाकून घेतलेत. आपल्याला हे मसाल्याचे परतवून घ्यायचे आहेत. गॅस आपण एकदम बारीक केलेला आहे, मसाले जळू नये त्यासाठी. बघा, छान असं परतवून झाले. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपला मसाला होता लागलेला, त्यामध्ये मी थोडं पाणी टाकून यामध्ये ओतून घेतलेलं आहे. आता परत एकदा मी थोडं पाणी टाकत आहे. आपल्याला खूप जास्त पाणी टाकायचं नाही आहे. पाहू शकता, 1 कपभर मी परत पाणी टाकलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आता छान असं हे मिक्स करून घ्यायचं आणि याला चांगली उकळी येऊ द्यायची. तुम्ही नक्की हा अंडा मसाला बनवा, एकच नंबर लागतो खायला. एकदा बनवला तर परत परत नक्कीच बनवणार. आता बघा, याला छान अशी उकळी आलेली आहे. मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ हा तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल पण प्रेस करा. छान असे रस्याला उकळी आले. आता इथे मी अंडे फोडून टाकत आहे. तर इथे मी अंडे बघा हा वाटीमध्ये फोडून घेतले, कारण कवची पडते ना म्हणून. अशा पद्धतीने मी 4ही अंडे फोडून बाजूबाजूला टाकलेले आहेत. आता मी गॅस परत बारीक केलेला आहे आणि आता याच्यावरती मी झाकण ठेवले. अगदी 3 मिनटासाठी आपण झाकण ठेवलेलं आहे. 3 मिनटं मस्त दम द्यायचा आहे. आता आपण बघा झाकण काढून घेतले. पाहू शकता, खूप छान असा हा अंडा मसाला बघा झालेला आहे. अजून एक बाजू आपल्याला व्हायची आहे, तर मी आता हे पलटी मारून घेत आहे. बघा, मस्त असा हा मसाला झालेला आहे. आता सर्व आपण असं पलटी मारून घेऊया. पाहू शकता, जसं व्हिडिओमध्ये मी दाखवले त्याप्रमाणे हे पलटी मारून घ्यायचे. हो, आता परत मी इथे झाकण ठेवणार आहे. कलरही छान आलेला आहे बघा, मस्त असा कलर आला आहे. आणि आता परत 3 मिनटासाठी आपण झाकण ठेवायचे. गॅस बारीक करायचा आहे. 3 मिनटं झालेले आहेत. अंडा मसाला खाण्यासाठी तयार आहे. वाव, बघा, दिसायला पण इतकं छान दिसते, खायला तर अतिशय टेस्टी. आता चपाती, भाकरी किंवा पाव बरोबर तुम्ही हे खाऊ शकता. चला, मी आता एका डिशमध्ये पण तुम्हाला काढून दाखवत आहे. वाव,
एकच नंबर अंडा मसाला झालेला आहे. पूर्ण व्हिडिओ बघा, कुठेही स्किप करू नका. चला परत भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.